हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. अहो, आपण आजूबाजूला काय करतो आपण बघतो. आता कोणाकडे बघितलं की त्यांचे कितीतरी चांगले गुण पण असतात, पण आपण चांगल्या गुणांकडे बघतो का? नाही. त्याच्याकडे एकात काहीतरी वाईट गुण असला किंवा आपल्याला न आवडणारं काही असलं, आपण तोच घेतो आणि त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करतो. हवं तर चांगल्या गोष्टींवर आपलं लक्षच जात नाहीये, आपलं फोकस होतच नाहीये. असं का होते? आणि असं झाल्यामुळे खूप आपलं नुकसान पण होते. आपल्याला मुल्ला नसरुद्दीनच्या गोष्टी माहीत आहेत ना? कितीतरी गोष्टी आपण वाचतो मुल्ला नसरुद्दीनच्या, आणि त्या गोष्टीतनं आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे. ह्या टॉपिकबद्दल काय झालंय ना, मुल्ला नसरुद्दीन आपले गाढवं घेऊन, डॉंकीज घेऊन बॉर्डरचे तिथे बॉर्डर पार करून जाणार होता दुसऱ्या गावाला. ते बॉर्डरवर असलेला सिक्युरिटी गार्ड काय म्हणाला, सगळे गाढवांचे पाठीवर काय आहे, ओझी होती, मोठी मोठी पोती प्रत्येक गाढवाचे पाठीवर. ते काय आहे काढ म्हणाला. त्यांना काढला, नोचला. काय बघितलं की सगळा कचरा होता. फुटकं तुटकं काय नको असलेला अगदी कचरा नको होता, प्लॅस्टिक, अमुक तमुक. तसं तर सगळं रिकामं करायला लावले. त्यानं रिकामं केला आणि गेला तो पुढे. मग असं चालायचं. दर हे 8-10 दिवसाने एकदा असं चालायचं. मुल्ला नसरुद्दीन आपले 8-10 गाढवं घेऊन यायचा त्याचे पाठीवर. लोकांना वाटलं, म्हणजे ते स्पेशली सिक्युरिटी ऑफिसरला वाटलं हा वेडा आहे, नाही तर हे सगळं कचरा घेऊन कोण जाईल म्हणाला. आणि शेवटी ते काय केलं, एक ठिकाण ठेवलं होतं, तिथे काढ तुझा सगळा कचरा. हा मुकाट्यानं जायचा, सगळी पोती रिकामी करायचा आणि बॉर्डर क्रॉस करून जायचं. असं सारखं चाललेलं होतं खूप 8-10. आणि त्या सिक्युरिटी ऑफिसरला काय वाटलं, काय खुळा माणूस आहे, सगळा कचरा गोळा करून घेऊन जातोय. त्याला खुळा असं समजलेला होता, वेडा माणूस आहे म्हणून. असं करत तो जायचं दरवेळेला. आणि असं घडून झालं, खूप वर्ष निघाली अशी. मग तो सिक्युरिटी ऑफिसर रिटायर झाला. रिटायर झाल्यावर एकदा मोठे 5 स्टार हॉटेलमध्ये तो काहीतरी मित्राबरोबर बसला होता. तो बसला होता ते त्याला तिथून एक मोठे छान गाडीतनं माणूस उतरून येऊन बसलेला दिसला. त्याला सगळे लोक सलाम ठोकतात, त्याच्याशी बोलतात सगळे. या माणसाला कुठेतरी बघितल्यागत वाटलं त्याला. कुठे बघितले विचार केला तरी मी वेडाच समजत होतो. तोच माणूस असं कसं काय झालं? गाढवं घेऊन जायचा, अगदी कचरा असायचं सगळे, दरवेळेला ती पोती रिकामी करायचा आणि पुढे जायचं. कसं काय? त्याला आश्चर्य वाटलं. त्याला त्या दिवशी तो जे लोकांशी बोलत होता मी ते पण त्याला काही लक्ष लागेना. त्याचं लक्ष सगळं मुलावर. हे कसं झालं? एके दिवशी वेडा माणूस हा एवढा कसं मोठा झाला? मग हे सिक्युरिटी ऑफिसर तो रिटायर झालेला आहे, त्याचं मीटिंग संपली, सगळे गेला. मग तो मुल्ला नसरुद्दीन पाशी येऊन बसला आणि म्हणाला, तू तो वेडा का? तेव्हा तुझे डॉंकीज घेऊन, गाढवं घेऊन तू बॉर्डर पार करायचं दरवेळेला? तो म्हणाला, हो. तू आज असं व्हायला कारण काय? कसं काय झालं म्हणतो. तो म्हणतो, तुम्हीच कारणीभूत आहे, तुमच्यामुळे मी आज एवढा मोठा माणूस बनलोय. हा म्हणतो, माझ्यामुळे? मी काय केलं तुला? आश्चर्य वाटलं ते सिक्युरिटी ऑफिसरला. तसा मुल्ला म्हणतो, तुम्ही दरवेळेला माझे
डॉंकीजचे पाठीवरचं कचरा बघत होता, तर काढून रिकामं करायला लावत होता. मी ॲक्च्युअली डॉंकीजचाच बिझनेस करत होतो. मी ही गाढवं नेऊन त्या गावात, बॉर्डरचे पलीकडे त्या गावात मी तिथे ती गाढवं विकत होतो दरवेळेला. आणि तुम्ही दरवेळेला त्याचे पाठीवरचं घाण बघत होता, सगळा कचरा तो काढायला टाकत होता आणि आम्हाला सोडत होता. सिक्युरिटी ऑफिसरनं डोक्याला हात मारले. त्याला वाटलं मी एवढा मोठा आहे, मी सगळं व्यवस्थित करतो, मी उत्तम ऑफिसर आहे असं माझं मला समजत होतो. पण काय माझी चूक घडली, मी गाढवांकडे बघितलंच नाही. माझं सगळं गाढवांचे पाठीवर ओझं होतं, पोती भरलेली होती त्याच्याकडेच लक्ष होतं. आणि त्या पोत्यात काय होतं, कचरा होता. म्हणजे माझं लक्ष सगळं कचरेकडे होतं. पण तो रिटायर झालेला होता, काही सगळं घडून गेलेलं होतं, काही तो करू शकला नाही, काही झालं नाही. आणि कशाला काही प्रूफ नाही ना. आता आपल्या जीवनात पण माणसानं असंच होतंय. आपण माणसं असं करतो, आपण कोणाकडे बघतो त्याचा एखाद नको असलेला गुण धरून बसतो. त्याच्याकडे घेण्यासारखे किती गुण असतात हे आपण बघत नाही. त्याचे चांगले गुण आपण अंगीकारले, स्वीकारले, त्याच्याशी व्यवस्थित वागलो, त्याच्याकडनं ते गुणांचं मूळ शिकलो आणि ते गुण आपण अंगीकारले, तरी आपल्यात किती मोठा बदल होईल. आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुसऱ्याला कमी लेखतो, त्याला चीतू करतो, त्याच्याकडे लक्ष देत नाही. काय एखाद गोष्ट असेल, प्रत्येकाकडे असते, कोणी काही सर्व गुण संपन्न असं नसतेच. ह्याच्याऐवजी आपण प्रत्येक माणसाकडे जे चांगलं आहे तर उचलायला शिकलो आणि तर आपण अंगीकारला, ते बघा आपल्यात किती मोठा बदल घडेल. घडेल का नाही? नक्की, 100%. त्यामुळे आपली दृष्टी कुठे आहे तिथे सृष्टी असते. आपल्या जीवनात सुद्धा आपण नवीन सृष्टी आणू शकतो, नवीन चेंजेस आणू शकतो. पण आपण तसं करतच नाही ना. आपण दुसऱ्याशी भांडत असतो, तिरस्कार करत असतो, जलसी करत असतो, त्याला लांब ठेवत असतो. त्याच्याकडनं शिकून घेण्यासारखं किती आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. खूप गोष्टी प्रत्येकाकडनं शिकून घेण्यासारख्या असतात. त्या गोष्टी आपण शिकून घेतल्या त्यांच्याकडनं आणि आपल्याला आपण खूप संपन्न बनवलं, ते आपण कुठलं कुठे जाऊन पोचू. पण आपण माणसं असं करतच नाहीये. आपण ते सिक्युरिटी ऑफिसरनं कसं कचरेकडे बघितला, गाढवा ॲक्च्युअली तो एक्सपोर्ट काय करत होता, गाढवांचं एक्सपोर्ट करत होता, गाढवं विकत होता. त्याच्याकडे हे सिक्युरिटी ऑफिसरचं लक्ष नव्हतं. त्याचं लक्ष सगळं त्याचे गाढवांचे पाठीवर असलेले कचरेकडे. आपण पण असं करतो. दुसरेचे असलेले, दुसरे माणसाचे अंगात असलेला नको त्या गोष्टींकडे आपलं लक्ष असते. आपण चांगल्या गोष्टी बघत नाही. आजपासून आपण असं नको करायला. प्रत्येक माणसाकडे काहीतरी चांगले गुण असतातच. माणूस असो, वस्तू असो, कशातही. आपण काय करायला पाहिजे, ते चांगले गुणांकडे बघायला पाहिजे आणि ते चांगले गुण आपण पण अंगीकारायला शिकायला पाहिजे. तर काही वस्तू असो, माणसं असो, काहीही असू देत, प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगलं दडलेलं आहे. पण महत्त्व कशाला इम्पॉर्टंट आहे,
फोकस. आता आपण सोन्याचे खाणीत बघा, सोन्याचे खाणीत काय शोधतात? सोनं शोधतात. तिथे काय जादा मिळते? दगड, माती, नको त्या गोष्टी, अनवॉन्टेड वेस्ट जास्त दिसतो. पण आपलं लक्ष कुठे असते? आपलं लक्ष सोनेकडे असते. इन द सेम वे प्रत्येक माणसाकडे आपण बघूया, त्याचे चांगले गुणांकडे बघूया आणि ते चांगले गुण अंगीकारायला शिकूया. एवढं आपण केलं का नाही, आपण कुठून कुठे पोचू. ते इम्पॉर्टंट काय आहे? इम्पॉर्टंट आहे फोकस. महत्वाचं फोकस. कुठे बघायचं, काय बघायचं हे महत्वाचं. आपण चांगल्या गोष्टींकडे बघायचं का वेस्टकडे बघायचं हे आपण ठरवायचं. आपण चांगल्या गोष्टींकडे बघितलं काय होणार? आपलं जीवन आणि संपन्न होणार. आपण शिकून घेऊ त्यांच्याकडनं त्या गोष्टी. आणि म्हणून म्हणतात दृष्टी तिथे सृष्टी. आपली दृष्टी तशी पाहिजे, आपलं बघण्याचा दृष्टिकोन तसा पाहिजे. आपण कोणाच्याही चांगलेपणाकडे, चांगल्या गोष्टींकडे बघण्याची आपण दृष्टी ठेवूया. त्यामुळे त्या दृष्टीतनं सृष्टी निर्माण होईल. म्हणून म्हणतात दृष्टी तिथे सृष्टी. अच्छा, हॅव ए गुड डे.